नमस्कार. दररोज एक रोप लागवड चळवळीस आता सध्याच्याला 1500 पेक्षा जास्त दिवस आपण अखंडपणे दररोज एक रोप लागवड करतोय. यामध्ये आपण विविध उपक्रम राबवत आहोत आणि अशातच सिद्धेश्वर महादेव मंदिर माळावरती आपल्या दररोज एक रोप लागवड चळवळीस 1000 दिवस पूर्ण झाल्याच्या निमित्तानं 25 सप्टेंबर 2024 रोजी आपण एक भव्य दिव्य असा एक उपक्रम घेतला होता. आरोग्य शिबिर, महाआरोग्य शिबिर गुरु गोविंद सिंग रुग्णालय, जिल्हा रुग्णालय नांदेड व निसर्ग सेवागड पानपोशी यांच्या संयुक्त विद्यमाने आपण प्रचंड मोठ्या आरोग्य शिबिर आणि औषध उपचार आणि औषध वाटपसुद्धा मोठं महाशिबिर घेतलं. आणि त्या दिवशीच आपण प्रचंड मोठ्या लोकसंख्येने आपण गावातील आपल्या पानपोशी सिद्धेश्वर महादेव मंदिर पानपोशीच्या परिसरातील 10 ते 15 गावामध्ये आपण साधारणतः 10,000 फळांची रोपे रूट फाउंडेशन नांदेड यांच्या सहकार्याने आपण 10,000 फळांची रोपे वाटप केली होती. त्यामध्ये आंबा असेल, पेरू असेल, जांभूळ असेल, अशा प्रकारचे आपण प्रचंड मोठ्या प्रमाणावरती आपण झाडांचे वाटप केले होते. आणि अशाच झाड वाटप केलेल्या विविध शेतकऱ्यांच्या भेटी आपण घेतोय. आणि ह्या शेतभेटीमध्ये आपण 17 नंबरचे 17 नंबरच्या शेतकऱ्यांना आपण शेतभेट घेतोय आणि त्यांच्या शेतीवर आलेलो आहोत. तर नमस्कार. नमस्कार सर. तुमचं पूर्ण नाव सांगा अगदी, आणि ही शेती कोणत्या ह्याच्यात आहे ते सांगा आम्हाला. गोविंद शिवदास नाईकवाडे. ही शेती वंजरवाडीकर येते. सिद्धेश्वर महादेव मंदिर ते शिबिर झालते. आपण रोप 11 आणले. आता 11 रोप आपण जिवंत ठुल्या. बरं, तुम्ही ते तुम्हाला आणखी तिथं काय काय भेटलं होतं ज्यावेळेस सिद्धेश्वर महादेव मंदिरावरती हे प्रचंड मोठ्या प्रमाणावरती आपण महाआरोग्य शिबिर घेतलं होतं. त्यावेळेस महाप्रसाद म्हणून सिद्धेश्वर महादेवाचा महाप्रसाद म्हणून आपण फळांची रोपे भेट दिली होती. तर त्यावेळेस आणखी तिथं काय काय भेटलं होतं? काय काय तुम्ही औषधोपचार घेतला का तिथं? हो, डोळे दाखले सर. डोळ्याचं दाखवलं होतं. ओके, म्हणजे तुम्ही तिथं आरोग्याचा बी लाभ घेतला आणि वृक्षाचं म्हणजे सिद्धेश्वराचा महाप्रसाद म्हणून ह्या वृक्षांची सुद्धा आपण लागवड केली. तिथं आणखी काही व्यवस्था झाली होती दुसरी काय आणखी? हो, झालती ना सर. काय काय झालं होतं तिथं? बिस्किट, खिचडी, ही व्यवस्था झालती सर. बरं, तर मला सांगा, तुम्ही सिद्धेश्वर महादेव महादेव माळावरून आणलेली तुम्ही झाडे कोण्या कोण्या ठिकाणी लागवड केली आणि किती ते आम्हाला सर्वांना दाखवा तुम्ही. हो का, एक सर. हे इकडचे बघू आता रोप. हे 1 2 3 म्हणजे हे सर्व पेरूचे जांबाचे. आंब्याचे दाखवा. आता आंब्याची रोपं दाखवा तुम्ही. काय आंब्याची रोपं. हो का, आपण यावर्षी अनेक लोकांच्या पेरूच्या झाडांना फळे यायला सुरुवात झालेली आहेत. हे गळलिंबू सर. हे आंब्याची आपण भेट दिली. आंब्याचे रोपं सुद्धा ह्या 2 वर्षामध्ये त्याला फळं लागायला सुरुवात होतील. गळलिंबू म्हणजे अशा मोठ्या प्रमाणावर हे जांभूळ आपण सुरुवातीलाच आपण ही केलेली त्यांना. तर हे जांभूळ अशी मोठी झालेली आपण मागच्या वर्षी लागवड केलेल्या आणि शेतकऱ्यांना भेट दिलेल्या. आंबा, गुलाब. हो का, गुलाब. आपण सिद्धेश्वर महादेव मंदिरावरती आपण 80 प्रकारच्या वेगवेगळ्या रंगाची आपण गुलाबाची रोप आणलेली होती आणि ती प्रचंड मोठी आता वाढत आहे. झाड. आता पेरूचे झाड असे किती वाढवले? हे सुद्धा लागवड केलं तुम्ही? हो का, हे बी केलं. जे शेवगाची शेंग, ड्रमस्टिक. आणि यावर्षी या फळाच्या झाडांना म्हणजे जसं पेरूच्या झाडांना आता फळं यायला सुरुवात होतील. आणि यावर्षी आपल्याला यांच्या शेतामध्ये फळं सुद्धा आपण पुढच्या वर्षी या दिवसापर्यंत आपल्याला फळं सुद्धा ह्याला खायला मिळतील. काही शेतकऱ्यांनी आपण वाटप केलेल्या शेतकऱ्यांपैकी अनेक शेतकऱ्यांच्या शेतामध्ये आता नारळ. अनेक शेतकऱ्यांच्या शेतामध्ये आता फळं यायला सुरुवात झालेली आहेत. जांभूळ. सुद्धा सुरुवातीला लागवड केलेली ही मोठी जांभूळ, नारळ, हो का, नारळ म्हणजे ह्या प्रचंड मोठ्या प्रमाणावरती हे देशी गुलाब. देशी गुलाब. हे बघा, हे देशी गुलाब आहे. प्रचंड मोठा सुंदरपैकी वय झालेला गुलाब आणि अत्यंत सुगंधित, म्हणजे दुरून सुद्धा वास येतोय, त्याचा सुगंध येतोय. आणि याला असे हे आलेले दिसत आहेत आपल्याला बोंड. नारळ. आणि तिकडे दिसत आहेत आंबा. म्हणजे बघा, प्रचंड मोठ्या प्रमाणावरती स्वतःच्या लेकरागत वाढवल्यागत नारळ. या शेतकऱ्यांनी स्वतःच्या शेतामध्ये ही प्रचंड मेहनत घेऊन नारळ, गुलाब येल.
म्हणजे प्रचंड मोठ्या प्रमाणावरती ह्यांनी जगवलेले आहेत, लेकरागत जगवल्यासारखे. बघा आता या हे ठिकाणी पेरू. आता यावर्षी पेरूला पेरूला काय सुरुवात होती? जांभूळ, हे जांभूळ, हे मोगरा, पेरू पेरू. पेरू पेरू हं. म्हणजे यावर्षी आपण वाटप केलेल्या जवळपास सर्वच शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पेरू यायला सुरुवात होतील. कारण अनेक शेतकऱ्यांच्या शेतामध्ये आपण पाहिलोय की प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतामध्ये या पेरूचे फुलं यायला, पेरू यायला सुरुवात झालेली आहे. अत्यंत सुंदरपैकी यांनी या शेतीमध्ये विविध फळांची वाटप आणि यापुढे सुद्धा आपण शेतकऱ्यांना 1551 किंवा 1600 दिवस झाल्यानंतर आपण शेतकऱ्यांना वाटप करणारच आहोत. तर तुम्हाला काय वाटतं, म्हणजे शेतकऱ्यांनी आता ह्या इथं केल्यानंतर आपण शेतकऱ्यांना निसर्ग सेवाकडे आपण वाटतोय, तर आपल्याला काय वाटतंय, सर्व शेतकऱ्यांनी झाडं जगवायला पाहिजे की काय केली पाहिजे? जगवायला पाहिजे सर. हां, तर तुम्हाला याच्याबद्दल काय वाटतं? तुम्ही झाडं आणल्यावर कशी लागवड केली, कशी जगवली आणि पाणी किती दिवसाला देता? सर हे काय ठिबक आहे, ठिबक 24 तास चालू राहते. 2 दिवसाला बंद करते ह्याला. हे 24 तास चालू राहते. हां, पाण्याची म्हणजे तुम्ही 1-2 दिवसानंतर आपण त्याला पाणी हां. थंड करतो. हो. तर तुम्ही लागवड करताना कशी लागवड केली? खड्डा खणला, हां, खडा किती खोल खोदला? 2 फूट एक खणला. हां, हां. त्याच्यात काळी माती भरली खाली. हां, हां. मग वरी झाड ठुलं आणि वरून काळी माती टाकली. ओके. म्हणजे तुम्ही खूप झाडांची मेहनत घेताय, लेकरागत मेहनत घेऊन ही झाडं जगवताय. त्यासाठी आपले खूप खूप आभार. आणि धन्यवाद. दुसऱ्या शेतकऱ्यांनी सुद्धा झाडं जगवण्यासाठी तुम्हाला काय वाटतं? तुम्ही काय प्रेरणा, म्हणजे काय तुम्ही मेसेज द्याल की शेतकऱ्यांनी काय केली पाहिजे झाडं जगवण्यासाठी? झाडं जगविले तर आपलं निसर्ग देते आपल्याला पाणी, पाऊस. आता आपण फळाचीच रोपं वाटप करतो निसर्ग सेवाकडून. आपल्या दररोज एक रोप लागवड चळवळीस ही चळवळ आता एकट्यापुरती न राहता सगळ्या ह्या एका गावापुरती न राहता आपण तालुकाभर वाटतोय. हो सर. आणि तालुकाभर आपण 10,000 रोपं, आता ह्या वर्षी सुद्धा आपण 10,000 पेक्षा जास्त रोपं आपण शेतकऱ्यांच्या शेतात वाटप करणार आहोत. हो सर. तर ही झाडे आपण पाहतोय, आनंद वाटतोय हो आणि शेतकऱ्यांना सुद्धा आपण पुढे वाटप करूच. धन्यवाद. आपण लागवड केलेल्या मेहनतीबद्दल मनपूर्वक धन्यवाद. धन्यवाद सर.